नमस्कार. युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक संजय बाबूराव गाडे हे आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही 2008 पासून तर 2013 पर्यंत नगरसेवक होतात. कशा पद्धतीचा तुमचा अनुभव राहिला या मुकुंदनगर प्रभाग क्रमांक 4 ला घेऊन आणि पुढे कशा पद्धतीने काम करण्याचं सध्या ध्येय धोरण आहे? नमस्कार. मी 2008 ते 2013 ह्या काळात नगरसेवक असताना मला अपक्ष आलतो आणि माझं एक स्लोगन होतं, ना जात ना पात संजीव काका के साथ, हे स्लोगन होतं. आणि त्यामुळं मला मुस्लिम असू हिंदू असू इतर समाज सर्वांनी भरभरून मत अपक्ष म्हणून निवडून दिलं. आणि त्या जोरावर मला आपले माननीय कैलासवासी अरुण काका जगताप, संग्राम जगताप हे आलते, तर त्यांनी मला स्टँडिंग कमिटीचा अपक्ष जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष मला उपभोगलं मी स्टँडिंग कमिटीचं. त्या काळात स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना तर त्यावेळेस मुकुंदनगरमध्ये आपले हाजी नजीर साहेब उपमहापौर झालते आणि आम्ही दोघांनी मिळून हा वन विभाग ते रस्ता ते दर्गा दायरा रस्ता 18 मीटर आणि फकीरवाडा पेट्रोल पंप ते दर्गा दायरा हा 18 मीटरचे रस्ते हे मंजूर करून फेज 2 ची योजना जवळजवळ 80 ते 110 कोटीची योजना त्या माझ्या काळात मंजूर झालेली 110 कोटीची. आणि पहिलं पाण्याची टाकी मुकुंदनगरला पाण्याचे एवढे हाल होत होते, म्हणजे 4 दिवसाला 5 दिवसाला पाणी सुटत होतं. तर त्यानंतर जेव्हा पाण्याची टाकी सुरू झाली त्या आत दिसाड पाणी येतं आम्हाला आणि तेच कामा जोरावर मी आज वार्ड क्रमांक 4 मध्ये माझा अनुक्रमांक 4 आहे, मी परत सामोरं जात आहे. निश्चितच एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ना जात ना पात ओनली संजू काकांची साथ, तर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता पुन्हा तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत. एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाकडून तुमचं कब्बशी हा चिन्ह आहे. तर आता मुकुंदनगरकरांनी असं समजायचं की संजू काका इज बॅक, ते म्हणतो कमबॅक. यस, तुमचा कमबॅक समजायचा का मुकुंदनगरकरांनी? हो, 100%. आणि मला विश्वास आहे मुकुंदनगरकरांवर, विश्वास आहे दर्गा दायरा, कारण वतनदार आहे आम्ही इथले. वतनदार असताना आमचं समाजकार्य आहे ना, खरं सांगू का, आम्ही राजकारण करतो 10 ते 20% आणि समाजकारण करतो 80%. तुम्हाला सांगतो मुकुंदनगर गिऱ्यातल्या आज तुम्ही सांगा मुलांना, कोणत्याही मुलांना एखाद्या पब्लिक टाकायचं म्हणलं तर आज 25,000 रुपये डोनेशन आहे. 25,000. तर आमच्या शाळेत फ्री ऑफ कॉस्ट आमचं 100% अनुदानित हायस्कूल आहे. एकही अनुदान आम्ही ही घेत नाही. तुमचं काय म्हणते त्याला, डोनेशन 1 रुपया डोनेशन नाही घेत. सगळ्याला ऍडमिशन फ्री आहे आणि त्याच्यात 80 ते 90% मुस्लिम समाजाचे विद्यार्थी घडलेले. अजून 80 ते 90% मुस्लिम समाज हा तिथं शिक्षण घेतो आणि तिथून शिक्षण घेतलेल्या आज तिथं आहे ना 30 ते 35 लोक 10-10, 20-20 डॉक्टर झाले, काही वकील आहे, 35 डॉक्टर वकील झालेले, काही खेळाडू नॅशनल खेळाडू होऊन गेलेले. हे आमचं समाजकारण. त्यानंतर डीएड कॉलेज आम्ही 1 एकर जिल्हा मराठा विद्या प्रसारक म्हणून मोठी संस्था आहे, त्यांना 1 एकर जागा देणगी दिलेली. आज तिथं डीएड कॉलेज म्हणून चालते ते संस्था. तर डीएड कॉलेज सुद्धा तिथं फ्री ऑफ, तिथं पण डीएडला ऍडमिशन घेतात मुस्लिम समाजाचे लोक. एकंदरीत जर आपण पाहिलं यशवंत माध्यमिक विद्यालयाचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला, तर माझी अनेक वेळा त्या शाळेमध्ये भेट होत असते, मी अनेक वेळा त्या ठिकाणी जात असतो. तर तिथं 100% मुस्लिम समाजाचे मुलं शिक्षण घेतात. तिथं कुठंतरी म्हणजे कुठंही असं जाणवत नाही की मुस्लिम आणि असं कुठंच त्या ठिकाणी जाणवत नाही. 100% मुस्लिम समाजाचे मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की एक हिंदू म्हणून या मुकुंदनगरमध्ये राहत असताना किंवा मुकुंदनगर जो आहे तो मुस्लिम बहुल भाग मानला जातो, तर इथं असं वाटतं का कधी की एक अल्पसंख्याक समाज म्हणून तुमचा आवाज दाबला जातो, असं कधी जाणवलं का? नाही, आता जाणवायला लागलं. कधी हे 2013-14 नंतर जरा जास्त वाढलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दर्गा दायरा आणि फकीरवाडा हे ग्रामपंचायत होती पहिली, आणि त्यावेळेस ही मुस्लिम आणि हिंदू हा नव्हता विषय. तुम्हाला सांगतो 2093-94 मध्ये पहिली ग्रामपंचायतचं इलेक्शन झालं. 2013-93 1993-94 मध्ये. तर 15 विभाग म्हणजे 5 वार्ड होते, 5 वार्डात 15 कॅन्डिडेट उभा करायचे होते.
तर 15 कॅन्डिडेट त्यातले मी गोविंदपुरा भागात माझे 3 म्हणजे सराचा गाडे सराचा एक पॅनल आणि शेख सराचा एक पॅनल होता वेगळे. तर माझ्या प्रभावात मी माझे 3 सीट निवडून आणली होती. मी त्यावेळेस लास्ट BA ला होतो. मी सर्वात जास्त पॅनल मध्ये निवडून आलो होतो. आणि एका मुस्लिम सराचा मित्र फकीरवाडा एरियातून उभा होता सराचा पॅनल मधला मुस्लिम आज्जूभाई फिटर म्हणून हे पडले. तर ते पडल्यानंतर सराला कस तरी वाटलं की आपला पॅनलचा माणूस पडला. तर त्यांनी काय केलं, 8व्या दिवशी सरपंचाची निवड झाली. लगेच सरपंचाची निवड झाल्यानंतर माझा दुसऱ्या दिवशी राजीनामा घेतला. आणि राजीनामा घेतल्यानंतर एका मुस्लिमासाठी मला गोविंदपुरा मला राजीनामा देऊन त्या आज्जूभाई फिटर म्हणून यांना मी ह्या भागातून निवडून आणलं. तसं मुस्लिम आणि हिंदू आम्ही कधी मानित नाही गाडी फॅमिली. निश्चितच या ठिकाणी एकंदरीत ज्या पद्धतीने तुम्ही मागचा इतिहास सांगताय, अगदी तरुण वयापासून तुम्ही राजकारणाची सुरुवात केली आणि जसं मला जाणवतंय 2003 पासून तुम्ही या मुकुंदनगरच्या राजकारणाचा एक अविभाज्य भाग म्हणून तुम्ही या ठिकाणी काम करताय. तर कसा अनुभव होता एकंदरीत तेव्हाच्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका, काय बदल वाटतो? नाही, तेव्हाच्या निवडणुका आहे ना ह्या पैशाच्या जोरावर होत नव्हत्या, ह्या माणुसकीच्या जोरावर होत्या. त्या माणूस कसा वागतो, कसा बोलतो, कसा करतो. आणि आताच्या इलेक्शन आहे ना, आता फक्त पैसा दादागिरी याच्यावर इलेक्शन होऊ राहिले. निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने दादागिरीचा या ठिकाणी उल्लेख केला, तर मुकुंदनगरमध्ये दहशत आहे असे प्रत्येकच पक्षाकडून आरोप केले जातात, आरोप प्रत्यारोप होतात. तर तुम्हाला काय वाटतं, कोणाची दहशत आहे मुकुंदनगरमध्ये? नाही, आता करणारे करीत आहेत, गोरगरीबावर करतात करणारे. त्यांचे नाव काय आता इथं सगळं जग जाहीर आहे. त्याच्यामुळे नाव घेऊन पण ते दहशत आहे मुकुंदनगरमध्ये. हे मान आता का तुम्हाला माहिती आहे 4-5 दिवसापूर्वी काय झालेलं हे सगळं याला माहिती आहे, नगरकरांना माहिती आहे. काय झालं होतं 4-5? काहीतरी झालेलंच आहे ना. निश्चितच या ठिकाणी थेट कोणावरही हल्ला करणं संजय गाडे टाळतायत. एकंदरीत जर पाहिलं तर अनुभवी व्यक्तिमत्व या नात्याने ते बोलताना आपल्याला दिसतात. तुमचं विजन काय मुकुंदनगरला घेऊन? माझं विजन खरं सांगू का, की जर मुकुंदनगरकरांनी आम्हाला एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीला जर दिलं ना, तर ह्या मुकुंदनगरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. कारण मुकुंदनगर व्यतिरिक्त मुकुंदनगर सोडून जर बाहेर आहे ना, बाहेर तुम्हाला ह्या मुकुंदनगरकरांचे खूप प्रश्न येतात. तुम्हाला सांगतो, रेशन कार्ड असो, तहसील कार्यालय असो, दवाखाने असो, इतर बरेच प्रश्न राहतात बाहेर. हे काम होणं लय महत्वाचं. फक्त मुकुंदनगरवर लक्ष केंद्रित करणं नाही, बाहेर तुमचे काम अडले नाही पाहिजे, तिथं संजय गाडे उभा राहील हे शब्द देतो. दुसरं की इथल्या मुलांसाठी सिनियर कॉलेज, ज्युनियर 11वी पासून तर सिनियर कॉलेजचं लय महत्वाचा प्रश्न आहे. कारण इथले कॉलेजचे 10वी झाल्यानंतर कुठं जाणार, एवढ्या मोठ्याले हायवे क्रॉस करून जावं लागतं. शेवटी ऍक्सिडेंट होते, ही होते. मग माझं असं आहे की आपल्या इथल्या बंधू भगिनींना इथंच जर कॉलेज, तो एक ध्येय आहे, एक भाजी मार्केट ओपन करणं, हे माझं तिसरं ध्येय आहे. निश्चितच या ठिकाणी तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोलताना दिसतायत. तर जर तुमचं मी पॉम्पलेट पाहिलं ना पूर्ण, तर याच्यामध्ये सर्वात अनुभवी नेतृत्व तुम्हीच आहात, जे राजकारणामध्ये सुरुवातीपासून सक्रिय आहेत. 2003 पासून, 1993 पासून 1993 पासून आहात. आणि जे महानगरपालिकांच्या ज्या निवडणूक आहेत 2003 पासून सलग या ठिकाणी लढवताना आम्हाला दिसता. तर मला खरं तर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 4ही उमेदवार जे आहेत तुम्ही हिंदू समाजाचे घेतले, ह्याच्यामध्ये तुम्ही असं प्रयत्न केला नाही का की म्हणजे एखादा मुस्लिम समाजाचाही उमेदवार आपल्या या पक्षाकडून लढवावं? नाही, प्रयत्न केला होता. 11th आवरला हा पॅनल तयार झाला. 11th आवर असा पॅनल झाला तयार की फकीरवाडा हे वतनदार आणि दर्गादार हे वतन, 2 वतन. हे मुकुंदनगर ही नंतर बसलेलं शहर आहे मुकुंदनगर. पण फकीरवाडा मग एक गावात 2 दिवस अगोदर बैठक झाली, त्या म्हणले आपलं कुणी राहतं का नाही, सगळे बाहेरून आलेले उमेदवार इथे निवडून येतात. तर त्यामुळं हे अचानक हे पॅनल उभा झाला आमचा. निश्चितच. तर तुम्ही कोणाला ऑफर केली होती का की म्हणजे आपल्या पॅनलमध्ये या म्हणून? असे 1-2 जण तयार पण झालते, पण नंतर काय झालं असं त्यांचं परत फोन त्यांनी स्विच ऑफ केले, परत फॉर्म भरायला म्हणजे त्यांनी नकारच दिला समजायचा. म्हणजे त्यांच्यावरती कुठेतरी दबाव टाकला गेला, आला, आरोप करायचा. 100% दबाव आला असं कोणाचा तरी.
निश्चितच दुसरं पॉम्पलेट वाचत असतानाच वरती जर पाहिलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज, आंबेडकर, फुले असतील, एपीजे अब्दुल कलाम आणि मौलाना आझाद यांसारखे सगळेच या ठिकाणी थोर पुरुष तुमच्या याच्यावर दिसतात आपल्या पॉम्पलेटवर. बरोबर. तर एकंदरीत मुकुंदनगरमध्ये मी जेवढ्या पॉम्पलेट्स पाहिल्या कुठेही अशा पद्धतीची विचारधारा मला पाहायला मिळाली नाही. शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहेत ते तुम्ही मुकुंदनगरमध्ये कशा पद्धतीने रुजवण्याचा प्रयत्न कराल? मग हाच वारसा घेऊन आम्ही हे राजकारण. आज तुम्ही सांगा नवीन पिढीला अब्दुल कलाम हे आता 10वी 11वी 12वीच्या पोरांना कळायला लागलेले अब्दुल कलाम कोण होते, काय होते. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजचा सर्वांना इतिहास माहितच आहे. त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकर यांना घेऊनच आम्ही आतापर्यंत राजकारण करीत आलो. म्हणजे ही पिढी चाललेलीच आहे असं. आणि नव्या पिढीला अब्दुल कलाम हे मिसाईल गन म्हणूनच ओळखले जातात. त्याच्यामुळं आम्ही अब्दुल कलामला इथंच मानितो, छातीतच मानितो, एकदम मान्यच करतो. निश्चितच एकंदरीत आपण या ठिकाणी पाहतो शाहू फुले आंबेडकरांचा जो वारसा आहे तो मुकुंदनगरमध्ये रुजवण्याचा 100% प्रयत्न या ठिकाणी संजय काका गाडे करताना आपल्याला दिसत आहेत. तर शेवटचा प्रश्न मुकुंदनगरकरांना, विशेषतः मुकुंदनगरमधील तरुणांना आपल्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी तरुणांना एक संदेश देतो की व्यसनाधीश होऊ नका. कारण व्यसनाधीश लय व्हायला लागले मुकुंदनगरला. ज्या नाही त्या इथं आज काही पण भेटायला तयार आहे. आज मुकुंदनगर भागात काही पण भेटतं. तर हात जोडून विनंती करतो यंग विद्यार्थ्यांना आणि मुलांना की व्यसनाधीश होऊ नका. आमचा जे ग्रॅज्युएशन मुलं आहेत, मुली असत्या, सर्व म्हणजे विद्यार्थ्यांना मी अपील करतो की आमचं एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी यांना 4ही उमेदवारांना बहुमताने विजय करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो, आग्रह करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितच आपण संजय गाडे यांच्यासोबत बोलत होतो. फार प्रदीर्घ अनुभव, 1993 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत आणि 2003 नंतर त्यांनी निवडणुका कंटिन्युअसली ते लढवताना दिसतात. 2008 ते 2013 ते नगरसेवक देखील आपल्या भागातून राहिलेत आणि मोठा असा अनुभव त्यांनी आपल्यासोबत या चॅनलच्या माध्यमातून शेअर केलेला आहे. एकंदरीत मुकुंदनगरकरांना संजयजी गाडे यांच्या उमेदवारीबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यांचं कपबशीचं बटन तुम्ही येत्या निवडणुकीत दाबणार का हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.